वेलकम टू चॅनल. जय महाराष्ट्र मित्रांनो. सो आता आम्ही निघालोय दिल्लीच्या फ्लाईट साठी. या ठिकाणी बघू शकता सर्व गँग या ठिकाणी रेडी होत आहे. इकडे बघू शकता. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज की जय. सो गाईज आता आम्ही एअरपोर्ट कडे निघालोय. सो फायनली आम्ही जे ऑनलाईन बिझनेस करतो त्या बिझनेस थ्रू आम्ही आता उत्तराखंडची ट्रिप अचीव केलेली आहे. आणि जी महाराष्ट्रामधली टीम आहे आम्ही सगळे फायनली आता दिल्लीला जातोय. सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता रात्रीचे 12 वाजून या ठिकाणी 50 मिनिटं झालेले. लाईव्ह तुम्ही या ठिकाणी चेक करा. आणि आता आपण जातोय. सो तुम्हाला पुढचा ब्लॉग असाच कंटिन्यू दाखवणार आहे. सो तुम्ही या ठिकाणी पूर्ण बघून घ्या. थँक्यू. असं निघाले दिल्लीला जायसाठी. आणि आता तुम्हाला सगळं समोरचा ब्लॉग दाखवणार आहे. सो जे महाराष्ट्रामधली टीम आहे जे आम्ही ऑनलाईन बिझनेस करतोय. आपल्या कंपनीचं नॉलेज इंडिया आपल्या कंपनीचं नाव आहे. तर तुम्हाला त्या वेबसाईटबद्दल किंवा जे आम्ही बिझनेस करतो त्या बिझनेस थ्रू आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. ऑनलाईन बिझनेस थ्रू आम्ही नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप करतोय. तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी जर बघायच्या असेल कशा करतात काय वगैरे तर मी खाली इंस्टाग्रामची माझी बायोमध्ये ID सुद्धा मेन्शन केलेली आहे. सो तुम्ही ID सुद्धा चेक करू शकता. आणि असंच तुम्ही तर प्रेम राहू द्या. आणि तुम्हाला सगळ्यांचा प्रेम राहू द्या. आणि सगळ्यांना सपोर्ट राहू द्या. आणि तुम्हाला समोरचा ब्लॉग दाखवतो. यो गाईस. सो गाईज आता आम्ही एअरपोर्टसाठी निघालो आहोत. लवकरच एअरपोर्टवर पोहोचतो. एअरपोर्टवर पोहोचल्यावर सर्वात पहिले तुम्हाला Three, 2, 1. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. हो गाईज आता आम्ही तुम्ही रात्रीच्या ठिकाणी बघू शकता 1 वाजून 31 मिनिटं झालेलं आहे. आणि आम्ही आता फायनली पोहोचलोय विमानतळावरती. तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा पुण्याचा विमानतळ आहे. आणि सो आम्ही आता पोहोचलेलो आहे ते की आम्ही आता इथून आमची फ्लाईट दिल्लीला आहे. माझ्यासोबत धीरज सर सुद्धा आहे. तुम्ही यांना सुद्धा ओळखत असाल. तुम्ही या ठिकाणी बघू शकता विनायक वागचोरे जे की रिस्टार आहे. आणि या ठिकाणी सगळी गँग आता आम्ही उतरलोय. आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. सो कंटिन्यू राहा. समोरचं दाखवतो. हाय अभि पवार. हॅलो बाय बाय बाय. काय प्लॅनिंग आहे समोरचं? आता जायचं डायरेक्ट चेकिंग बोर्डिंग वगैरे सगळं करून घ्यायचं. ओके. नंतर आपलं ट्रॅक्टरमध्ये बसायचं उडायचं. चलो बाय. चलो बाय. गोपू शेळके काय प्लॅनिंग समोरचं? आता आम्ही जाणार दिल्लीला गेल्याच्यानंतर पुढे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तुझा कसा असणार आहे? फर्स्ट एक्सपिरियन्स कमीत कमी 4 ते 5 वेळा झाला. ओके ओके ओके. सगळ्यात जास्त फ्लाईट एक कंटिन्यू कर परत. काय बोलला तू याच्याबद्दल? सगळ्यात जास्त फ्लाईट मध्ये फिरणारा माणूस आहे ऋषी. काय कुठे सो गाईज आम्ही आता पोहोचलोय फायनली एअरपोर्टवरती जे की पुण्याचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि आता आम्ही इथून लवकरच दिल्लीसाठी रवाना होणार आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता सगळी गँग जाते. आता आम्ही समोर जाणार आहे. थँक्यू. तो गाईज आता आमची फायनली फर्स्ट चेकिंग झालेली आहे. आम्ही दोघं आलेले आहे आतमध्ये. बाकीची गेटमधून एंट्री झाली. हां आता बाकीचे येत आहे. कंटिन्यू राहा. आता आम्ही एअरपोर्टमध्ये आमचे बोर्डिंग पास वगैरे आता आम्ही काढू. त्याच्यानंतर समोरची जी नेक्स्ट प्रोसेस आहे तीसुद्धा तुम्हाला कंटिन्यू दाखवतो आपल्या या मराठी भाषेमध्ये. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. थँक्यू. सो फायनली गाईज बोर्डिंग पास काढलेले तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि रात्रीचे जवळपास 2:30 वाजलेले. आणि आत्ताशी आम्ही बोर्डिंग पास काढलेली आहे. आमची फ्लाईट ही 5:30 वाजताची आहे. आणि बोर्डिंग पाससुद्धा रेडी झालेला आहे. बस आता एअरपोर्टवर जायचं आहे. आतमध्ये एंट्री करायची. आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता फायनली पॅकअप झालं. बॅगी पण म्हणजे प्लेनमध्ये गेलेलं आहे. ओके. आता फक्त डायरेक्ट दिल्लीच्या फ्लाईटमध्ये बसायचं आणि डायरेक्ट दिल्लीला जायचं आहे. सगळ्यांना बोर्डिंग पास मिळालेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आम्ही एवढे जण फिरायला आलो आहे की नॅशनल ट्रिप आम्ही अचीव केलेली आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता फायनली एअरपोर्टवरती विस्ताराचं आपलं हे आहे. विस्ताराचं तिकीट आहे. विस्ताराचं तिकीट फायनल झाल्यानंतर आता आम्ही सगळेजण फॉलोअप करणार आहे. थँक्यू. सो गाईज आमचं या ठिकाणी फ्लाईट आलेली आहे. आणि तिथे बघू शकता बोर्डिंग पास घेऊन आम्ही रेडी आहे. बट लाईन खूप मोठी त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स करतोय.
आणि माझ्यासोबत तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आपल्या कंपनीमध्ये नॉलेज ऑफ इंडियामध्ये जे टॉप लीडरवरती राहतात महाराष्ट्रामध्ये टॉप 2 ते माझ्यासोबत सध्या बसलेले या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अभि पवार आहे, त्याच्यानंतर गोकुळ शेळके हे सुद्धा या ठिकाणी रेडी झालेले आहे. थोड्याच वेळात आम्ही फ्लाईटला जातोय आणि आता यानंतर सगळी लाईन या ठिकाणी बघताय तुम्ही, लाईन थोड्याच वेळात जाते. आता सगळं बघताय बरोबर.